शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, महाराष्ट्रामध्ये सध्या 2 दिवस परत पावसाची शक्यता आहे. 3 आणि 4 तारखेलाच आणि 5 तारखेपासून वातावरण निवळ होणार आहे. परंतु 5 तारखेला वातावरण हे ढगाळच राहणार आहे. परंतु एप्रिल महिन्यामध्येच परत 16 आणि 17 तारखेपासून ढगाळ वातावरण तयार होणार आहे. आणि सध्या जरी पावसाचा अंदाज नसला तरी ढगाळ वातावरण असल्यामुळे काही जिल्ह्यात परत पावसाचा अंदाज येऊ शकतो. परंतु सध्या तरी शेतकरी मित्र 3 आणि 4 तारखेला 2 दिवस पावसाचा अंदाज आहे. परत 8-9 तारखेला काही जिल्ह्यामध्ये नॉर्मल पाऊस पडू शकतो. पण सध्या तरी फक्त 2 दिवस हा पावसाचा अंदाज आहे. तरी शेतकरी मित्र, आपण 2 दिवसामध्ये हा 2 दिवस पाऊस मराठवाडा आणि विदर्भ साईडला जास्त राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस 3 तारखेला छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस विदर्भ साईडला नागपूर, अमरावती, अकोला या भागामध्ये देखील राहण्याची दाट शक्यता आहे 3 तारखेला. आणि हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्रांनो रात्री 9च्या टायमाला छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये 9च्या टायमाला होण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस रात्री 11च्या टायमाला 3 एप्रिलला लोणार, चिखली, भोकरदन तसेच खामगाव तसे पाहिला असता बुलढाणा, मोताळ, चिखली या भागामध्ये 3 तारखेला रात्री 11च्या टायमाला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मेकर इकडं पाहिला असता रिसोद या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे विदर्भ साईडला. आणि अकोला, अमरावती, अकोटा, अचलपूर या भागामध्ये देखील रात्री 11च्या टायमाला हा पाऊस राहणार आहे. आणि तसेच वाशिम या भागामध्ये देखील रात्री 2च्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच पैठणला देखील हा पाऊस रात्री राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, परत 4 एप्रिलला काही जिल्ह्यामध्ये विदर्भ साईडला जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम अति जोरदार पाऊस राहण्याची विदर्भ साईडला शक्यता आहे, एकदम जोरात. तसेच परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील हा पाऊस हिंगोलीच्या साईडला देखील हा पाऊस पडू शकतो. तसेच चिखली, लोणार या भागामध्ये हा पाऊस आहे. आणि खामगाव, अकोला, कारंजा, वाशिम या भागामध्ये जोरदार पाऊस हा 4 तारखेला विदर्भ साईडला होण्याची दाट शक्यता आहे. यवतमाळ, कारंजा या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच वर्धा इकडं पाहिला असता उमरेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. कांडली, नागपूर या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे 4 तारखेला. आणि 4 तारखेला रात्री 8च्या टायमाला गोंदिया, भंडारा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. उमरेड या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. चंद्रपूर तसेच अलिदाबाद या भागामध्ये देखील हा जोरदार पाऊस राहणार आहे. वर्धा या भागामध्ये 4 तारखेला रात्री 8च्या टायमाला. आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील. परंतु 4 तारखेला 6च्या नंतर पावसाची खूप कमी शक्यता आहे. परंतु वातावरण ढगाळ राहणार आहे महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यात 4 तारखेला. आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा 6 वाजेपर्यंत पडू शकतो. तर शेतकरी मित्र, 5 तारखेपासून परत वातावरणात थोडा बदल झाला आहे. 5 तारखेपासून पावसाचे अवकाळीचे प्रमाण एकदम कमी होत आहे. आणि हे प्रमाण जवळजवळ सध्या तरी 8 एप्रिलपर्यंत कमी राहणार आहे. आणि 8 एप्रिलला परत ढगाळ वातावरण राहणार आहे मराठवाड्यामध्ये. तसेच 9 तारखेला देखील ढगाळ वातावरण राहणार आहे विदर्भ साईडला, कारण फक्त लो प्रेशरचा प्रभाव आहे. तसेच शेतकरी मित्र, सध्या तरी 6 तारखेपासून वातावरण हे स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. परंतु परत फक्त काही 16 एप्रिलपासूनच फक्त वातावरण परत ढगाळ होण्याची शक्यता आहे. आणि ढगाळ वातावरण मुंबई किनारपट्टी तसेच कोल्हापूर या भागामध्येच वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये देखील वातावरण ढगाळ राहणार आहे 16-17 तारखेला. तसेच शेतकरी मित्र, परत अशीच रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.